बातमी छत्रपती संभाजीनगरमधील एका दुर्घटनेच्या संदर्भातली आहे। वाळूज एमआयडीसीच्या परिसरामध्ये एका सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे। तर या आगीमध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। तर आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। बिहार राज्यातील हे सगळे कामगार आहे। तर सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये रबरी हातमोजे बनवण्याचं काम केलं जात होतं। तर कामगार झोपेमध्येच असताना आग लागलेली आहे। तर यावेळेस काही जणांनी छतावरून झाडाच्या सहाय्याने बाहेर उड्या मारल्या, मात्र काही कामगारांचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमधील एका मोठ्या दुर्घटनेच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। एका कंपनीमध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला आहे। डॉक्टर माधव सावरगावे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आत्ताचे सध्याच्या या दुर्घटनेच्या संदर्भातले अपडेट आपण घेऊयात। माधव, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसीच्या परिसरामध्ये ही कंपनी आहे। मध्यरात्री पहाटेच्या सुमारामध्ये ही भीषण आग लागली। सध्या कुलिंगचं काम सुरू आहे का आणि आगीमध्ये किती कामगारांचा मृत्यू झालाय? आणखीन देखील मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती आहे का? शुभम, वाळूज एमआयडीसी परिसरातल्या सी सेक्टरमध्ये सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला ही आग लागली होती। 12:30 ते 1च्या सुमारास ही आग लागली आणि 1 वाजता एमआयडीसी वाळूजच्या अग्निशमन दलाला कॉल आला आणि त्यानंतर ती टीम इथं रवाना झाली। 1 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं आणि आता आग विझलेली आहे। ते कुलिंगचं काम सध्या सुरू आहे, पण दुर्दैवानं या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि आता या घडीला त्या कंपनीची अवस्था अशी आहे, फार मोठी कंपनी नाही, बघ हे इथे हे सगळे वेगळे हँडग्लोव्ज बनवणारी ही कंपनी आहे, हातमोजे बनवणारी कंपनी आहे आणि हे सगळे हातमोजे असे जळून खाक झालेले आहेत। हे काम करण्यासाठी बिहार राज्यातून 18 जण या कंपनीमध्ये कार्यरत होते। 18 पैकी 18 जण या वरच्या बाजूला, मी थोडं इरफानला सांगतो, ही कंपनी जरा दाखवूयात की बघ शुभम, हा वरचा जो भाग आहे इथं सगळं खाली काम चालायचं आणि वर कंपनीच्या कामगारांना राहण्यासाठीची जागा होती आणि ती जागा त्या जागेवर 18 कर्मचारी झोपले होते, कामगार झोपलेले होते। त्यानंतर 12-12:30च्या सुमारास त्यांना आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर हे सगळे वर जाण्याचा प्रयत्न केले। ही शिडी आहे बघ, ही शिडी आहे, या शिडी मार्फत जवळपास 12 जण वर गेले आणि उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। पण दुर्दैवानं या घटनेमध्ये या ज्या 2 खोल्या आहेत, या शिडी वाटेत ज्यांना शक्य नव्हतं, या ज्या 2 खोल्या आहेत त्या 2 खोल्यामध्ये 6 जण जळून खाक झालेले आहेत, त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। अत्यंत भीषण भयावह आज घडीला सुद्धा, या क्षणाला सुद्धा चित्र आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये बिहारमधून आलेले 6 जण आपला जीव गमावलेले आहेत। हे बघ, ती इथं राहिलेल्या बाजूला राहिले, या सगळ्या खोल्या आहेत, या खोल्यामध्ये ते राहत होता। आता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया हे इथं पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला की नेमकी आग कशामुळे लागली, आग का लागली याचा तपास सुरू आहे। थोडं आणखी एकदा दाखवतोय की ही कंपनी नेमका कशा पद्धतीने काम करते। इरफान, थोडं खाली येऊ शकतो तू? ही सगळं छत आहे, आग लागल्यानंतर या छताला पूर्णतः आगीने वेढा घातला, त्यानंतर हे पूर्ण जळून खाक झालं, कारण इथं प्लास्टिक आणि त्याचे वेगवेगळे हातमोजे होते ते जळून खाक झाले। आणि त्यानंतर बघ इकडच्या बाजूला महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। या दुर्घटनेनंतर पोलिसांच्या वतीने देखील प्रतिक्रिया देण्यात आली आणि स्थानिकांच्या देखील काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपण पाहूया। माझं नाव गंगाधर कदम, मी शेजारच्या कंपनीत हिना इंडस्ट्रीमध्ये काम करतो। आवाज आला कुत्रे भुकलेल्याचा आणि आरडाओरडाचा आवाज आला। मी बाहेर गेलो, आवाज आल्यामुळे आग दिसल्यामुळे मी, माझा जोडीदार एक आणि मी दोघांनी जाऊन गेट तोडलं। ते बाहेर आतमध्ये लोक होते 7-8-10 जण, त्यांना बाहेर काढलं। त्यांच्यानंतर माझी स्वतःची गाडी घेऊन, मोटरसायकल घेऊन मी फायर ब्रिगेडच्या ऑफिसला गेलो। तिथून अग्निशामकची गाडी आणून तिथे आग विझायची। सनशाईन एंटरप्राइजेस म्हणून एमआयडीसी वाळूजमध्ये हँडग्लोव्ज बनवणारी कंपनी आहे। याच्यामध्ये लेदरचे आणि कॉटनचे हँडग्लोव्ज बनवले जातात। या ठिकाणी रात्री साधारणतः 1:15 वाजेच्या आसपास आग लागल्याबद्दल कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती। त्याच्यानंतर ताबडतोब या ठिकाणी फायर ब्रिगेड पोहोचलेलं आहे, त्यांनी 3:30 वाजेपर्यंत आग विझवलेली आहे। सदर घटनेमध्ये एकूण 13 लोक आतमध्ये ट्रॅप झाले होते। 13 पैकी 7 लोक बाहेर येण्यामध्ये यशस्वी झालेले आहे। 6 लोकांचा अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी आतमध्ये गुदमरून आणि होरपळून मृत्यू झालेला आहे।